इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी संजय भास्करराव गरुड, संस्थाचालक हा सोलापूर येथील फार्म हाऊसवरून पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात नाशिक उपसंचालक कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक या विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील 481 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची बनावट नियुक्ती दाखवून शासनाची 160 कोटीची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात 1200 आरोपी निष्पन्न झालेले. यातील ताब्यात घेतलेला आरोपी संजय भास्करराव गरुड हा शालेय संस्थाचालक असून 15 शालेय संस्थेमधील एकूण 177 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची बनावट वैयक्तिक मान्यता प्रदान केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नातेपुते, जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवर लपून बसल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले आणि याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी माहिती दिली. बनावट शालार आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणे प्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते, जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत. घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे. सर, या सगळ्या संदर्भात आपण तपास करताय. किती आरोपी आतापर्यंत अटक झाले आहे? शोध अनेकांचा सुरू आहे. नेमकं या सगळ्या प्रकारामध्ये शिक्षण संस्था पण किती आहे? काही माहिती आली आपल्यापर्यंत? आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत. या आरोपीचा नेमका काय रोल होता? त्याच्याकडनं काही प्राथमिक माहिती घेतली, काय समोर आलं? आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे. त्या संस्थेचा हा संस्थाचालक आणि अध्यक्ष आहे. सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे, युनिट 1चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, महेश साळुंखे, उत्तम पवार, मिलिंद सिंग परदेशी, नजीम खान पठाण, राजेंद्र गीते, शिवाजी कुलकर्णी, संदीप बागल आदींनी ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.